आज आपण कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे आयोजित मशरूम उत्पादक यांच्या प्रशिक्षणांतर्गत जे काही प्रक्रियायुक्त पदार्थ आपल्याला बनवायचे आहे त्यामध्ये मशरूमचं लोणचं आज आपण तयार करणार आहोत। यासाठी आपण 100 ग्रॅम मशरूम घेतला आहे। हे धिंगरी अळंबी आहे आणि हे मशरूम आपण पहिले ट्रीट करून घेतले, म्हणजे याला पहिले ब्लांचिंग केलेलं आहे। 100 ग्रॅम मशरूमला ब्लांचिंग केल्यानंतर ब्लांचिंग करताना त्याच्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर टाकलेलं आहे। त्याच्यानंतर ते गरम पाणी आपण उकळत्या पाण्यात ते मशरूम टाकलेले आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच 1 मिनिटात त्याला बाहेर काढून आपण थंड पाण्यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर त्याला बाहेर काढून 1 ते 2 तास त्याला वाळवलेलं आहे। त्यानंतर वाळलेल्या त्या थोड्या वाळलेल्या मशरूममध्ये आपण परत मीठ आणि हळद आणि लिंबाचा रस त्याला लावून थोडा वेळ परत सुकवत ठेवलेला आहे आणि त्याला थोडंसं आपण या कन्सिस्टन्सी एवढा ड्राय होईपर्यंत, याचं मॉइश्चर इतकं कमी होईपर्यंत आपण त्याला सुकवलेलं आहे। अशा प्रकारे हे लोणच्यासाठी आपलं मशरूम तयार झालेलं आहे। यासाठी आपल्याला अजून मशरूमच्या लोणच्यामध्ये आपण लसूण पण थोडा टाकणार आहे। 4-5 पाकळ्या लसणाच्या येतील आहे। त्याशिवाय आपण याच्यामध्ये आपल्याला वाटत असेल तर आलं वगैरे पण टाकू शकता। यासाठी लागणारा मसाला आपल्याला घरी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य मी सांगते। जिरे आहे, त्यानंतर ही मेथी दाणा, धनिया, त्यानंतर ओवा थोडा, सोप, मोहरी डाळ, मिरे, मीठ आणि तिखट आणि थोडासा लाल रंगासाठी आपण हे काश्मीरी लाल तिखट किंवा बेडगी मिरचीचं लाल तिखट आपण यूज करू शकतो। त्यानंतर तेल, आणि जर आपल्याला घरी मसाला बनवायचा नसेल तर आपण हा रेडीमेड लोणचा मसालाही आपण उपयोगात आणू शकतो। यासाठी महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला व्हिनेगरचा वापर करायचा आहे, त्याच्यामुळे लोणचं जास्त काळ टिकते आणि लोणच्याला जो आंबट चव जी हवी असते आपल्याला ती या लोणच्यातून येते। तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे आपण साहित्य हे भाजून घेतलेले आहे आणि भाजून त्याला अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। आता आपण त्याच्या पुढची प्रोसेस पाहू। यांचा आवाज येते नुसतं दिसत मशरूम लसूण चांगला फ्राय नव्हता करायचा, चांगलं करायचं होतं। होऊन जाईल ना त्याच्यामध्ये काय करणार टाकलं होईल आता अजून त्याला, कारण अजून फ्राय करावंच लागतं ना। अजून म्हणजे थोडं मोठा पावर करा ना, म्हणजे थोडंसं मॉइश्चर निघून जाईल त्याचं। 3 मिनिट 20 सेकंद झालं। बाकीचं आलं का? तर आता आपण काय केलं की थोडं कढईमध्ये थोडं तेल गरम केलेलं आहे आणि गरम तेलामध्ये लसणाच्या 4-5 पाकळ्या चांगल्यापैकी फ्राय करून घेतलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे आपलं ब्लेंच केलेलं तयार जे मशरूम होतं ते मशरूम आपण त्याच्यामध्ये चांगल्यापैकी भाजून शिजवून घेणार आहोत। तर आपल्याला याप्रमाणे इतकं मॉइश्चर कमी होऊन चांगलं शिजेपर्यंत आपल्याला चांगल्यापैकी याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपला तयार झालेलं जे भाजून तयार झालेलं हे जे मशरूम आहे याच्यामध्ये आता आपण सगळे बाकीचे मसाले ॲड करणार आहोत। हा जो आपला मसाला आहे जो आपण बारीक करून ठेवलेला आहे, भाजून बारीक करून, तो आपल्याला टाकायचा आहे। जसं आता 100 ग्रॅम आपले हे मशरूम होते, 100 ग्रॅमला जवळपास हे 2 ते 3 ग्रॅम आपल्याला हा मसाला घालायचा आहे। त्याच्यानंतर 3-1 ग्रॅम आपली मोहरीची डाळ याच्यात मिक्स करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे तिखट 1 चमचा, 2-3 ग्रॅम तिखट, मशरूमला चांगल्या प्रकारचा लाल रंग लोणच्याचा येण्यासाठी आपण हा काश्मीरी लाल तिखट यूज करत आहे। फक्त हे थोडंसंच घालायचं, हे तिखट नसते, फक्त यांनी रंग छान लोणच्याला प्राप्त होतो। त्यानंतर आपण थोडं मीठ
मीठ जनरली 4-5 ग्रॅम मीठ टाकायचं. तसंही आपल्याला माहिती आहे लोणच्याला मीठ जास्त असतं आणि ते प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही काम. याला आता आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच यामध्ये मी थोडासा आपला चवीकरता रेडीमेड लोणचे मसाला जो आहे तो पण आपण एखादा चमचा याच्यामध्ये घालू शकतो. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून हे लोणच्या मशरूममध्ये मसाला पूर्णपणे लपेटून घ्यायचा आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा. थोडं तेल आपण गरम करून थंड केलं आणि त्यावेळेस त्यामध्ये आपण गरम तेलामध्ये मिरे घालून घेतलेले आहे आणि हे तेल थंड झालेलं हे थोडं तेल आता आपल्याला हे या सर्व मिक्स केलेल्या मशरूम मसाल्यामध्ये घालायचं आहे. आपल्याला माहितीच आहे की लोणच्यामध्ये तेलाची मात्रा ही नेहमी जास्त ठेवावी आणि मशरूमच्या लोणच्यात तेल जरा जास्त लागतं कारण मशरूमचं लोणचं खराब झालं नाही पाहिजे याच्यासाठी त्याच्यावरती लेअर येईल एवढं आपल्याला तेल याच्यामध्ये घालायचं आहे. आता ह्या मसाल्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला हे 10 ml जसं आता हे 100 ग्रॅम आहे तर आपल्याला जवळपास हे 5 ते 6 ग्रॅम 5 ते 6 ml आपल्याला हे व्हिनेगर याच्यामध्ये घालायचं आहे. व्हिनेगरमुळे काय होतं की थोडंसं या लोणच्याला आंबटशी अशी चव येते लोणच्याची. तसंच ते टिकवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं आणि यापेक्षा जर आपल्याला हे लोणचं जर वर्षभर टिकवायचं आहे तर यासाठी आपण